यवतमाल नगर परिषद के प्रशासनिक कार्यालय के दौरान हुई कथित गड़बड़ियों और भ्रष्टाचार को लेकर शहर की जनता की रोजमर्रा की समस्याएं आज लोकसभा में लक्ष्य वेधी के माध्यम से उठाई गई। प्रतिनिधियों ने बताया कि विकास के नाम पर चालू बोगस परियोजनाओं और करोड़ों रुपए के भ्रष्टाचार से नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। नियमों के खिलाफ निविदा प्रक्रियाओं, अपूर्ण निर्माण कार्य और कचरा प्रबंधन में अनियमितताओं के कारण शहरवासियों की दैनंदिन जिंदगी प्रभावित हो रही है। शहर में कई सड़कें खोदकर महीनों तक ऐसे ही पड़ी रहती है। कागजी तौर पर कार्य पूरे दिखाए जाते हैं, लेकिन वास्तविक स्थिति इससे विपरीत है। इस पर सख्त कदम उठाने की मांग की गई है। अध्यक्ष महोदय, आज यवतमाळ शहरामध्ये विकासाच्या नावाखाली उघडपणे बोगस कामाचा खेळ सुरू आहे। नगर परिषदेमध्ये निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। जैव खनन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी, नाले सफाई, अग्निशमन दल, कार्यालयाचे बांधकाम या सर्व महत्त्वाच्या कामामध्ये नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली गेली आहे। प्रश्न घ्या। हा प्रक्रिया राबवली गेली। प्रश्न घ्या। प्रश्न साहेब फक्त 2 मिनिट थोडंसं सांगतो। बोला या प्रश्न निवडक बोलतो अध्यक्ष। प्रश्न घ्या। हो, मुख्याधिकारी शुभम कातमवार यांच्यावर होत आहे या कामासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरी पूर्ण करतात प्रक्रिया पुढे नेण्यात आली स्पष्टपणे निदर्शनास येत आहे। अध्यक्ष महोदय, हे जरी खरे असले तर केवळ निष्काळजीपणा नसून जनतेच्या पैशाचा उघडपणे गैरवापर। साहेब थोडं 2 मिनिट प्रश्न घ्या। प्रश्न घेतो सर। शासन यांना रस्ते आणि गटार दुरुस्तीसाठी 9 कोटी दिले आहे, त्याचं सुद्धा यांच्या पैशाचा हिशोब अद्याप लागलेला नाही आहे। साहेब, या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आमच्या डीपीसी मध्ये ठराव झालेला आहे। या मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात याच्यावर कारवाई करण्यात यावी। अध्यक्ष संजय भाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे, यांनी तसा डीपीसी मध्ये ठराव केला आहे। साहेब, मी 1 वर्ष जास्त झाले यांच्यावर हक्कभंग सुद्धा आपल्याकडे दाखल केला, त्याचं सुद्धा अद्यापर्यंत काही उत्तर नाही आणि मनमानीप्रमाणे या नगर परिषदमध्ये कारभार सुरू आहे। जवळपास 465 कोटीचा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये झालेला आहे। माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय, यांना तात्काळ निलंबित करून आणि शाखा अभियंता गवई या दोघांनाही तात्काळ निलंबित करावे अशी माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करावी आणि त्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी। सर्व कामांची प्रत्यक्ष ऑनलाईन व भौतिक पडताळणी करण्यात यावी। नियमबाह्य निविदा प्रक्रिया आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी। शहरातील अपूर्ण रस्ते आणि खोदकामाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देऊन कालमर्यादा जाहीर करावी। तरी आपण अध्यक्ष महोदय, या मुख्याधिकारी आणि ते नगर अभियंता गवई या दोघांनाही तात्काळ निलंबित करून कारवाई करण्यात यावी।